निसर्गप्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि खरं म्हणजे ते आपल्या वसई मीरा भाईंदरचा ना रोरो चालू झाले, तर त्यानिमित्त आम्ही बाहेर पडले तो ब्लॉग बनवण्यासाठी. आणि लवकर निघाल्यामुळे घरात आता आपल्याला ना आधी जेवायचंय आणि जेवणाचा ब्लॉग आधी पहिला मीच टाकतो आपल्या समोर. तर आज आपण आलोय ना वसईच्या एका फार्म हाऊस हॉटेल आहे आणि तिकडे आपण आलोय. तर पहिल्यांदा त्या हॉटेलमध्ये आलोय. तर माझ्यासोबत आहे प्रथमेश आणि प्रथमेशची बायको आणि मी स्वतः. आणि आपण बघूया ब्लॉगला सुरुवात करूया. हॉटेलच्या आतमध्ये जातात आपल्याला एक सेल्फी पॉइंट दिसतो आणि त्याच्यासमोरच एक फिश टँक ठेवलेला आपल्याला दिसेल. त्यामध्ये काही खेकडी ठेवलेली आहेत, काही मोठ्या साईजचे आहेत, काही छोट्या साईजचे आहेत. हे आपल्याला सॅम्पल पीस म्हणून ठेवले जातात. त्यानंतर आपण पुढच्या साईडला जातो. तिथे आपल्याला अजून एक फिश टँक दिसलेला असतो. ही सजावट म्हणून फिश टँक ठेवलेला आहे. त्याच्यासमोरच एक जिलेबीची आपल्याला गाडी लावलेली दिसते बघायला. आणि आपल्याला एक जुन्या पद्धतीमध्ये एक बैलगाडी म्हणून आपल्याला एक त्या काळात अशी चालणारी बैलगाडी होती, तर ती सुंदर अशी डेकोरेशन करून ठेवलेली. त्यानंतर एक छोटासा बाग होता. त्या बागेमध्ये गाईचं असं आणि हरणांची सुंदर डेकोरेशन केलेले आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर झाडावर एक चिमण्याचं घरटं सुद्धा बघायला भेटेल. आणि हा राईट साईडला हॉल आहे. त्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात असं जेवणाची व्यवस्था असे करून ठेवलेली आहे बसण्यासाठी. आता आपण जातोय आतल्या भागामध्ये. कौलारू घरांचं एकदम सजावट करून ठेवलेलं आतमध्ये जेवणाचं डेकोरेशन आहे. काही फॅमिली पद्धतीने बनवलेलं आहे, काही कपल्स पद्धतीने सुद्धा बनवलेलं आहे. आपण आतमध्ये सुद्धा बघू शकता. या हॉटेलचं डेकोरेशन पाहून मी तर चकितच झालो, कारण एवढे लाइटिंग्स आणि डेकोरेशन्स आम्ही पहिल्यांदाच बघितले होते, तेही वसईसारख्या शहरात. तर मित्रांनो, हॉटेल वगैरे फिरून घेतलं आणि टेबलावर एक मेनू काढाला आणि प्रथमेश ऑर्डर मागवायच्या तयारीत होता. तर आम्ही जास्त काही खाल्लं नाही, कारण आम्हाला खूप लेट झालेला आणि तिथे आम्ही पटकन 2 ऑर्डर केले आणि लगेच निघालो. तर इथे माझा मित्र प्रथमेश ते वेळेचं भान राखून सूपची आणि नंतर चिकन म्हणून स्टार्टरची ऑर्डर करून ठेवतो आणि आम्ही ते खाऊन लगेच निघालो आमच्या कामाला. हॉटेलच्या राईट साईडला अजून एक सुंदर असं परिसर होतं. तर त्या भागामध्ये काही लहान पोरांची खेळणी, म्हणजे हॉटेलमध्ये आपण येताना फॅमिलीसोबत येतो, लहान मुलं थोडी कंटाळू नये किंवा त्रास देऊ नये त्यासाठी त्यांच्यासाठी एक खेळणं ठेवलेलं आहे. काही गाड्या वगैरे आहेत, तेही आपल्याला बघायला भेटेल. समोर एक बिल्डिंग होती, त्यामध्ये AC पूर्ण रूम आहेत. फॅमिलीमध्ये AC जर टाईपने जेवणाचं असे व्यवस्था केलेली आहे. आणि हा बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या भागामध्ये संपूर्ण असं म्हणजे आपण बोलतो ना काठियावाडी पद्धतीने सर्व जेवणाची व्यवस्था जशी धाब्यावर केलेली असते त्या पद्धतीमध्ये इथे सुद्धा तशी पद्धत ती केली होती. त्यानंतर आपल्याला अजून एक फार्म हाऊसच्या आतमध्ये एक छोटंसं असं गार्डन टाईप बनवलेलं दिसेल. तर तिथेही लहान पोरांची खेळण्याची सुविधा केलेली आहे. फायनली हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि ही फर्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या सोबत प्रथमेशची मिस म्हणजे बायको तर आपल्या सोबत आहे. आणि तिला पण विचारूया आपण, कसं वाटलं तुला आजचा ब्लॉग? प्रथमेश, तुला? मस्त. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि हा आपला फार्म हाऊसचा हॉटेलचा ब्लॉग कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तर मी कोकणातले ब्लॉग टाकत असतो, मी चॅनलला नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.